YouTube वरती दिसावं, स्क्रीन वरती दिसावं त्यासाठी मेहनत चालू आहे. निखिल आणि शेखर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आशिष आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. लॉफ केलाय, फटकाला जेव्हा पाहायला मिळतो अगदी क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि प्रॉपरली कनेक्शन पाहायला मिळतोय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला अजून एक दमदार बाटका बार आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. अगदी सुरुवात चांगली करत असताना बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर दोन्ही बॅटर आपल्याला जरूर पाहायला मिळतं. संध्याकाळचं सत्र अंडर द फ्लड लाईट्स मी आधीच म्हटलं होतं की वेगळी मजा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. एकदा बॉल या लॉफ केलाय, फटकाला जेव्हा पाहायला मिळतो प्रॉपर टायमिंग बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला अजून एक दमदार बॅटका वार बॅक टू बॅक. परत एकदा बॉल तयार होतोय. नेक्स्ट बॉल बॉलिंग बॅकवरती गोलंदाज आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न अगदी बैठक शॉट फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे आपण पाहिलं तर चेंजेस तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. समीकरणामध्ये चेंजेस तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा फटकाला जेव्हा प्रॉपर टायमिंग बॉलला फेकून दिलाय अजून एक बॉल चाललाय सीमा पार धनधनीत खणखणीत बॉलला चिंबट घेऊन चाललेला हा बॅटरच्या बॅटमधून स्वीट साऊंड बॅट चौकार. आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिला कंप्लीट जरूर झालं होतं आणि धावाचा विचार केला तर 15 धावा तब्बल धावफलकावरती जोडल्या जरूर गेल्यात. चला स्पीडअप करा, टायमर ऑन आहे बघा. 7 वाजून आपण पाहतो 31 मिनिटांनी पहिला बॉल पडला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर इथं काउंट डाऊन ऑन आहे, काउंट डाऊन देखील ऑन आहे, हे देखील विसरू नका. चला विनंती असेल स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. 15 धावा फलकावरती आहे. टॉप 12 मध्ये नक्कीच हा संघ क्वालिफाय झाला. अगदी या टीमचं ओनर देखील खुश आहे रेंगे साहेब आमचे. बक्षिसांची खैरात तुम्हाला भरपूर पाहायला मिळाली मागच्या मॅच मध्ये. यावेळेस स्कूलवर टपाचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न फिल्डर तिथे होते आणि एकच तो मिळेल चिकी सिंगल कंप्लीट एका धावेच्या मदतीने सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या प्रगतीपथावरती ऑन गोईंग आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटकाला जेव्हा पाहायला मिळतोय. गाफचा सिलेक्शन फिल्डर कोणत्या प्रकारचे नाही आहेत वेगाने यावेळेस मोडी लाईनच्या दिशेने फिल्डर आलेत. कलेक्ट केलं फेकलं तोपर्यंत या 2 धावा जरूर मिळतील. 2 धाव्याच्या मदतीने समीकरणामध्ये चेंजेस तुम्हाला भरपूर पाहायला मिळतोय आणि 18 धावा धावफलकावरती 18 ऑन बोर्ड 18 धावा धावफलकावरती आहेत.
परत एकदा बॉल तयार. राईट आर्म ऑफ द विकेट. लॉफ केला, लाऊड अपील करण्यात जरूर आली, परंतु त्यावेळेस पार्ट्सला बॉल आदळलाय आणि अगदी आवेश जर विचार केला डॉट बॉल आलाय. परत एकदा बॉल तयार. ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग आहे. स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे. क्या बात आहे, खोलवर टप्पाचा बॉल, अगदी क्लोज कॉल होता. हो, अगदी विकेटच्या बाजूने बॉल ट्रॅव्हल झाला आणि आपण जर पाहिलं तर इथे नक्कीच हा देखील डॉट बॉल आला. षटक क्रमांक आपण पाहतो यावेळेस दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. 4 बॉलचा खेळ कंप्लीट. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर डबल झाला आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट्स आले. हे समीकरण उर्वरित आपण पाहतोय खेळताना. स्पीडअप करा प्लीज. टाइमर ऑन. नेक्स्ट बॉल. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅक वरती आहे गोलंदाज. आकाशला आपण पाहतोय श्रोवर डिलिव्हरी यावेळेस फुल केला, पॉवरफुल खींच के मारा. इस मर्तबा गेंद को बीच दिया, लॉन्ग ऑफ क्लियर करत असताना आलेला अजून एक बाउंड्री लाईनच्या बाहेर अबाउट द रोप्स आलेला. दाफलचं मोजलं तब्बल 28-28 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स. एकही विकेट गेली नाही आणि तब्बल 28 धावा दाफलकावरती जोडले गेल्या. जरूर का बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी चांगलं स्टार्टअप देत असताना आपल्या टीमसाठी अगदी चांगलं पार्टनरशिप मात्र बिल्ड करत असताना दोन्ही बॅटर आपण पाहतोय. स्पीडअप करणं देखील फार गरजेचं आहे. 2 षटक आपण पाहतोय कंप्लीट झालेत. अगदी 8 मिनिटांच्या अवधीमध्ये दोन्ही षटक कंप्लीट झालेत. हे देखील नोंद घ्या. दोन्ही टीम्सनी प्रॉपर्ली टायमिंग चालू आहे. ऑन गोईंग. वेळ घेऊ नका, मोमेंट तोडू नका मॅचचा, कारण की प्रॉपर्ली टायमिंग मध्ये पूर्णपणे मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. सदैव स्पीडअप करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. राहुल बॉलिंग ट्रॅकवर. सुरुवात डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन. लॉफ केला ऑन साइडला आणि फिल्डर तिथे तैनात आहे. एक चिके सिंगल मिल आणि एका धावेच्या मदतीने दाफल जम पोहोचेल. एकूण 29 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बॉल होता. नेक्स्ट बॉल लॉफ केला ऑन साइडला. फिल्डर तिथे तैनात आहेत आणि एक चिकी सिंगल मिल. समीकरण मध्ये बदलाव तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. चेंजेस तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. बॉल या नेक्स्ट बॉल लॉफ करण्याचा होता. फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न. प्रॉपरली कनेक्शन नाही या बॉटम बॉलचा आणि लाऊड अपील यस चेक करण्यात येईल. अंपायरने घेतला DRS. टेक्निकल रूम मध्ये पेंडिंग आहे. दूध का दूध पाणी का पाणी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आमची प्रसादजी सहस्त्रबुद्धे सर इथे उपस्थित आहेत. यस सर आपण या टेक्निकल रूम मध्ये जॉईन होतात सर.
दूध का दूध पाणी का पाणी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. खरो अमरोची स्थिती दोन्ही टीम साठी आहे. काय घडेल या मॅच मध्ये अगदी क्लोज कॉल डिसिजन पेंडिंग रन आउट साठी डिसिजन. OUT फलंदाज होतो बाद. विकेटचं बदल पाहायला मिळतोय. विकेट नंबर 1 फलंदाज बाद. सांगितलं होतं की जेव्हा बॅटर आउट होईल 38 सर्कल क्रॉस करेल त्या आतमध्येच न्यू बॅटर तुमचा मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला पाहिजे. स्पर्धेचा नियम आहे. प्लीज सहकार्य करा मित्रांनो. वेळ देखील फार महत्वाचा आहे. प्रत्येक टीमला विनंती आहे. टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओड नंबर आपण पाहतोय 3 ऑन गोइंग पाहायला जरूर मिळतोय. ऑन ट्रॅक वरती आपण पाहतोय राहुल चांगली गोलंदाजी जरूर केली आहे. टाइमर ऑन आहे हे देखील विसरून चालू नका. आतापर्यंतचा विचार केला तर 13 मिनिटचा अवधी तुम्ही कंप्लीट केलेला आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. यावेळेस वाईड बॉल अगदी 5 सेकंड अगदी दोन्ही हात समांतर धावा मिळाल्या. त्या अवंतरच्या मदतीने समीकरण मध्ये चेंजेस तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. नेक्स्ट बॉल स्लोवर गती. क्या बात आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं. अगदी चेंज ऑफ पेस तुम्हाला पाहायला जरूर मिळालाय. आणि यावेळेस देखील आपल्याला एक आपण पाहतोय एक चेके सिंगल जरूर कंप्लीट झाली आहे. आणि एका धावेच्या मदतीने दाफलतून पोहोचेल 32 या धावसंख्येवरती. टीम टोल आपण पाहतोय. टीम काटेटली या संघाची एका बाजूला गागरकोंड हा संघ तर दुसऱ्या बाजूला काटेटली हा संघ इन मध्ये घेतोय. यावेळेस वाईड बॉल अगदी पूर्ण एकदा अतिरिक्त धाव मिळेल स्कोर कार्ड वरती. या धावा देखील ऍड केल्या जातील. 34 धावा दाफलकावरती आहेत. 34 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. लॉफ करण्याचा प्रयत्न आणि वाईड बॉल पुन्हा एकदा. अतिरिक्त धावा मिळतात. लाईन मिळत नाही या गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 3 बॉल नंतर अगदी गतीमध्ये परिवर्तन तुम्हाला असं वाटतं की झालंय की काय. सिंगल पहिले आले त्यानंतर आपण पाहिलं तर रन आउट त्यानंतर वाईट त्यानंतर डबल. अर्थातच 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. बोर्ड इनसाइड आउटचा फटका फील्डर आहेत आणि इथे चुकी घडली आहे. इझिली कॅच होती ती पूर्णपणे सोडताना मैदानाच्या बाहेर बॉल देखील जाईल. काय आहे ते देखील निर्णय. चौकार आहे अंडर द रूप्स का अबव द रूप्स हे देखील पाहणं गरजेचं आहे. चौकार आलाय. क्या बात आहे. चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या चौकाराच्या मदतीनं शेवटचा बॉल उर्वरित बघा. वेळेचं देखील बाण ठेवा. टायमर देखील ऑन आहे. 15 मिनिटं तुम्ही कंप्लीट केलेत. तर आता 3 षटक आपण पाहतो करताना कंप्लीट झालं पाहिजे होतं. परंतु अतिरिक्त धावा भरपूर पाहायला मिळाल्या. तर वाईटच्या माध्यमातून भरपूर वेळ देखील वाया गेला आणि धावा देखील भरपूर वाया गेलेत टीमचे. एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने दाफलक पोहोचेल 40 ऑन मोड. षटक क्रमांक 3 कंप्लीट होतोय आणि 40 धावा फरकावरती आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये खेळाडू बसतील मैदानाच्या आतमध्ये पाणी पित. तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टर यांच्या वतीनं एक सुमधुर असं संगीत.
या चला ड्रिंक्स ब्रेक संपला. विनंती असेल वेळ घेऊ नका. चला स्पीडअप करा. भरपूर वेळ घेतात. चला स्पीडअप करा. स्पीडअप करणं देखील फार गरजेचं. क्या बात आहे. नाईट व्ह्यू आपल्याला सुरू पाहायला मिळतोय. सर्वांसाठी क्रिकेट, क्रिकेटसाठी सर्व. आणि सातत्याने हे ब्रीदवाक्यवरती कायम असलेले पोलादपूर तालुका, त्या तालुक्यामधील संपूर्ण हे गाव एकत्र येऊन ही स्पर्धा सातत्याने बरेच वर्ष घडवत असते. आणि याही वर्षी सीझन 3 समाज संग्राम सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय. नाईट व्हिजन अगदी जगन्नाथ क्रीडा संकुल तुम्हाला पाहायला मिळतोय. पिसेकर बंधूंचं हे मैदान आणि अगदी आपण जर पाहिलं तर नेत्रदीपक हे शॉट्स तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. अगदी ब्युटिफुल बदलापूर आणि त्या ब्युटिफुल बदलापूर मधील एक नैसर्गिक सानिध्यात बसलेलं अगदी एक क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतोय. बदलापूरचं एक शेवटचं टोक आहे आणि त्या टोकावरचं हे बसलेलं हे मैदान क्या बात आहे. अगदी ऍज अ स्टेडियम व्ह्यू अगदी इंटरनॅशनल ठिकाणी आपण आलोय की काय. त्याचप्रमाणे ड्रोन व्ह्यू देखील घेतलाय. कौतुक करा तितकं कमी. संपूर्ण tenniscricket.in यांचं देखील क्या बात आहे. काय मिक्सिंग केली आहे. आमचे कुणाल आहेत तिथे. अगदी तुम्हाला अप टू डेट तुम्हाला नक्कीच माहिती पोहोचवतील. अगदी कुठलंही काम असू दे अगदी लाजवाब कामगिरी ते करत असतात. कुणाल कौतुक करावं तितकं कमी आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. नेक्स्ट बॉल आकाश आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. वाईट बॉल. अगदी आमचे पण पाहतो अजित बुद्रन सर देखील अगदी शाहरुख खान सारखे हात अगदी फलत असताना. वाईट बॉल. अतिरिक्त धाव येते 8 होईल स्कोर कार्ड वरती. 41 ऑनबोर्ड. बॉलिंग ट्रॅक वरती आकाश. पहिला बॉल वाईड आला. 41 फलकावरती आहेत. 41 ऑनबोर्ड. नेक्स्ट बॉल यावेळी 7 मध्ये बॉल. क्या बात आहे. इन्स्विंगर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी ऑफ कटर टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला बॉल. पहिला बॉल वाईड जरूर आला परंतु तदनंतर कमबॅक केलं गोलंदाज आकाशनं. छोटासा का होईना परंतु कमबॅक झाला. 41 फलकावरती आहे. चला स्पीडअप करा. वेळ घेऊ नका. टाइम ऑन आहे. 64% आपण पाहतोय प्रगतीपथावरती. स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. पुढचा बॉल आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला फ्लिक केलाय. अलग विथ कार्पेट लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहे. आणि आपण पाहतोय अगर आता ना इथं एक चिके सिंगल मिल. फुल केलाय. क्या बात आहे. ऑन साइडला फटकाला जवाब पाहायला मिळतो. बॉल चाललाय सीमा पार आलेला हा षटकार. क्या बात आहे. आमचे तेजस मस्कर कॅमेरामॅन आहे. काय कॅमेरा वर्क अगदी भूटानपासून किस्सांपर्यंत पूर्णपणे प्रॉपरली कॅप्चर करण्याचं काम ते करतात. अगदी ज्या प्रकारे आपण पाहतो इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये IPL मध्ये खास करून ज्या प्रकारे कॅप्चर करण्यात येतो अगदी त्याचप्रमाणे कॅप्चरिंग जरूर चालू आहे. या सगळे विकेटचं पतन देखील पाहायला मिळतोय. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 लागत असताना टीम काटेडली या संघाला फलंदाज बाद. कारण की कॅमेरामॅन अगदी tenniscricket.in म्हटलं तर कुठले जे 3 कॅमेरामॅन टॉपचे असतील ना त्या संपूर्ण स्क्वॉड मधील तर हे 3 कॅमेरामॅन आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला आपण विचार केला बायकर मॅन ऑफ बदलापूर आमचे सूरजजी डोळे असतील. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तेजसजी मस्कर. त्या दरम्यान आमचे प्रीतमजी मस्कर संपूर्ण टीम आणि आमचे आदित्य बुवा देखील बॅकअपला आहेत. हरिभक्त पारायण म्हणून ज्याची ओळख आहे आमचे आदित्य बुवा त्याचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. आता सध्याच्या घडील ते आरामावरती आहेत परंतु जे 4 कॅमेरामॅन आहेत ते सध्याच्या घडीला tenniscricket.in वरचे टॉपचे कॅमेरामॅन म्हणून ज्याची ओळख आहे आणि तेच नामांकित कॅमेरामॅन तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. पुढचा बॉल उडवलाय. चलिए भाई इस मर्तबा गेंद को भेज दिया तारा मंडल में मिलती हुई चरण
ऑन साइडला आपण पाहतोय फटका सजवला आहे अलॉंग विथ द कार्पेट. एकदा कंप्लीट दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सुरू कंप्लीट झालेत. 2 धावेच्या मदतीने दाफल जो पोहोचेल 56 या धावसंख्येवरती. अब तक 56 स्कोर कार्ड वरती आहे. 4 षटक कंप्लीट झालेत आणि इथून जर विचार केला तर बघा प्रॉपर 20 मिनिटं आपण पाहतो कंप्लीट झालेले आहेत आणि तुम्हाला उर्वरित अजूनही 4 मिनिटांमध्ये हे षटक तुम्हाला हाताळायचं आहे. बॉलिंग टाकायची आहे. हा षटक तुम्हाला कंप्लीट करायचा आहे 4 मिनिटाच्या अवधीमध्ये. प्रॉपर्ली 20 मिनिट्स मध्ये जरूर 4 षटक कंप्लीट झालेले आहेत. क्या बात है. काय कॅमेरा वर्क आहे. लाजवाब. प्रॉपरली अगदी जणू काय इंटरनॅशनल स्टेडियम वरती आपण आहेत की काय. वाईड आहे. येस रिव्ह्यू तुम्ही अंपायर कडे या तेव्हा अंपायर आम्हाला सर तिथे सांगतील की रिव्ह्यू आहे म्हणून. डायरेक्टली टेक्निकल रूम कडे तुम्ही अंपायरची थर्ड अंपायरची मागणी करू नका. कारण की ऑन फील्ड आपण पाहतोय अंपायर्स इथे उपस्थित आहेत. तुम्ही त्यांच्याकडे अपील करायची आहे. येस आपण करूया चेक. थोडा पार्श्वभूमीत आपण पाहतो टेक्निकल रूम मध्ये इथे उपस्थित आहेत. प्रसादचे सहस्त्रबुद्धे सर आपण पाहतोय आणि जरूर ते सांगतील यावेळेस घडलंय का मैदानाच्या आतमध्ये. चेक केलं जाईल. यस इट्स अ वाईड बॉल. आपण पाहतो वाईड बॉल आला. अगदी पूर्णपणे डब्बा पडल्यानंतर बॉल बाहेर ट्रॅव्हल झाला. अगदी अचूक निर्णय अंपायरचा. क्या बात है. अगदी दूध का दूध पाणी का पाणी जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉल दिया. नेक्स्ट बॉल खोलो टपासा बॉल. क्या बात है. सबमर डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. बॅटन बॉलचा संपर्क होत नाही. बॅटन पार्टच्या मधून अगदी बॉल ट्रॅव्हल झाला आणि एसटी रक्षा चेंडू विसावला. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये ओल्ड नंबर आपण पाहतोय. खरं आता 5वं षटक प्रगती पथावरती ऑन गोईंग. टाइमर ऑन आहे. काउंटडाऊन देखील ऑन आहे. हे विसरू नका टीम फिल्डिंग टीम. 25 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 5 षटक कंप्लीट करायचे आहेत. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. SPL चं हे थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. लाजवाब स्पर्धेचं आयोजन. मागचं लीडिंग एज आणि मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. येस एक चिके सिंगल कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने समीकरण जाऊन पोहोचेल 58 या धावसंख्येवरती. 58 ऑन मूड. अजूनही उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे. संशय कॅमेरामॅनचं आपण कौतुक करत होतो सुरत धुळेचं, परंतु आता अरब गृहामध्ये जरूर पाहायला मिळतात. थोडस ब्रेक घेतलाय कारण की सकाळपासून अगदी अचूक काम ते करतात. संपूर्ण मेहनत आहे मुलांची. कौतुक करत इतकं कमी आहे संपूर्ण टीमचं. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॅटन आपण जर विचार केला बॅटन बॉलचा प्रॉपरली संपर्क झाला नाही आहे, परंतु इथे जर विचार केला तर डॉट बॉलला षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती 58 धावा आपण पाहतोय. 58 ऑन बोर्ड स्कोर कार्ड वरती लागले गेल्यात. इनिंग नंबर 1 इस बॉल ऑफ द यार्ड. क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो. लाजवाब गोलंदाजी आहे. पॅटर्न बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना शेवटचे 2 बॉल अजून उर्वरित आहे. लास्ट 2 बॉल 4 बॉल मध्ये आपण ते विचार केला. एक वाईट रन आला आणि एक बाट मधून एक रन आपल्याला सिंगल पाहायला मिळाले. लॉफ केला खींच के मारा इस मर्तबा रेल को भेज दिया तारा मंडल में मिलती हुई और एक 6 रन सिक्सर.
4 ऑन बोर्ड. अजूनही अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे शेखरला. कारण की त्यांनी आपण जर पाहिलं तर 19 बॉल आताच पकडून 19 बॉल त्यांनी फेस केले आणि 42 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. अजूनही 8 धावा दूर आहे अर्धशतकापासून. 66 धावा धाव सॉल्व्ह आपल्याला जरूर पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 कंप्लीट होतोय. परफेक्ट आपण पाहतोय प्रॉपर 25 मिनिट्स 5 ओव्हर साठी घेतलेले आहेत. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. वेळ घेऊ नका. शेवटचं षटक आहे. 66 धावा दाफलकावरती आहे. राज आपण बघतोय यावेळेस न्यू बॅटर खेळताना 2 बॉल त्यांनी फेस केलेत आणि एकच धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. राकेश बॉलिंग ट्रॅकवरती आहे. ओव्हर नंबर 6 अखेरचं षटक आहे. एकतर आपण आता विचार केला हे 2 षटक आपण पाहतोय निर्णायक षटक असतात. एकतर बॅटिंग करत असताना हाणामारीचं षटक तर बॉलिंग करत असताना निर्णायक षटक. कुठल्या बाजूने हे षटक झुकेल ते देखील पाहावं लागेल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता आणि बॉल बॅक ड्राईव्ह स्वतः गोलंदाज होते. लाऊड डबल करण्यात आली परंतु सेफ आहे बॉबिंग क्रीज मध्ये. कुठल्याही प्रकारचा आपण मारतो यावेळेस इथं विकेट मिळणार नाही. एक धाव जरूर कंप्लीट झाली. वुडन इन बिटवीन द विकेट अगदी चित्ताच्या वेगाने आणि हरियाणाच्या सफळतेने ही एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने समीकरणामध्ये चेंजेस तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. 67 ऑन बोर्ड. चला यस स्पीडअप करा प्लीज. विरुद्ध असेल वेळ घेऊ नका. बॉल तयार. नेक्स्ट बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फ्लिक केला. फ्लिक द रिस्ट ऑन साइडला. बॉलचा प्रॉपर पूर्णपणे वॉच केला. वेट अँड वॉच. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाका दाखवत असताना आणि अर्धशतक देखील आपण पाहतोय कंप्लीट. आय थिंक यस अजून 4 धावा बाकी आहेत. 46 धावा झालेत. माफ करा 4 धावा अजूनही बाकी आहेत. टाळ्या वाजल्या होत्या परंतु टाळ्या ते राखून ठेवा काही हरकत नाही. बॅटिंग आवडली फार चांगली गोष्ट आहे कारण की अर्धशतक जरी झालं नसेल तरी का बॅटिंग केलेला जवाब. 46 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात. 20 बॉल त्यांनी फेस जरूर केलेत. अजूनही उर्वरित 4 बॉल संख्या बाकी आहे. नेक्स्ट बॉल लॉफ्ट केलाय. हवेमध्ये बॉल आहे. अर्धशतक होईल का नाही परंतु बॅटिंग जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये शेखर साठी. क्या बात आहे. 21 बॉल त्यांनी फेस केले. 46 धावा अखेरपर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत लढत होता तोच शेखरला आपण पाहतोय. क्या बात आहे. लाजवाब बॅटिंग केली आहे. निराश जरूर आहेत परंतु बॅटिंग लाजवाब केली आहे. त्याचं काम तो करून गेला टीम साठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेशला आपण पाहतोय. क्या बात आहे. गुड क्वालिटी गुड क्लिअरिटी. त्यांचं ब्रीथ वाक्य जणू काही आपण स्टेडियम मध्ये ही मॅच पाहतोय की काय त्याचप्रमाणे क्वालिटी क्लिअरिटी तुम्हाला पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा प्लीज. विनंती असेल वेळ घेऊ नका. उर्वरित 3 बॉल बाकी आहेत. वेळ घेऊ नका. चला प्लीज स्पीडअप करा. भरपूर वेळ देखील झालाय. खोलवर टप्पाचा बॉल आणि इथे विकेटचं पतन तुम्हाला पाहायला मिळतोय. अजून एक धक्का लागत असताना टीमला आल्या पावली परतावं लागेल. दीपेश बॅक टू डकआउट. फलंदाज बाद.
चला स्पीडअप करा, भरपूर वेळ झालाय. 2 बॅक टू बॅक विकेट आल्या. हॅट्रिक संपादित करेल का राकेश? या स्पर्धेमध्ये आपलं नाव खोरेल का इतिहासाच्या पानावरती? हे देखील एक नाव जोडलं जाईल का? संधी आहे. वाईट बॉल आलाय. सर वेळ भरपूर तुम्ही घेतलाय. या इनिंगचा जर विचार केला अगदी 20 मिनिटांमध्ये 25 मिनिटांमध्ये 5 षटक जरूर कंप्लीट झाले, परंतु तदनंतर अगदी स्लो टाइम आपण पाहतोय. कारण आता पाहायला मिळाला. सेव्हन्टी टू ऑन बोर्ड. फुटचा बॉल, खोलवर टप्पाचा बॉल, लाऊड अपील करण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, वेळ वाया घालू नका. कुठल्याही प्रकारचा इथे विकेट पडला नाही. किती प्रयास करा, कारण की आमचे तिथे अजित पुत्रन सर उपस्थित आहेत. अगदी ऑफिशियल अंपायर आपण पाहतोय. त्याचबरोबर आमचे रमाकांतजी पवार सर, दोन्ही ऑफिशियल पंच. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द इनिंग, अखेरचा बॉल या सत्रातील पहिल्या इनिंग मधील. स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. वेळ तुम्ही घेतलाय. जरूर 5 षटक टाकणे तुम्ही 25 मिनिटं कव्हर केलेत, परंतु तदनंतर स्लो टाइम तुम्ही घेतलाय, भरपूर वेळ घेतलाय 6व्या षटकामध्ये. चल हे स्पीडअप करा. नेक्स्ट बॉल, शेवटचा बॉल. यावेळेस बिरकावून देण्याचा प्रयत्न होता आणि एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे. एका धावावरती समाधान मानावं लागेल. 73 ऑन बोर्ड आणि 74चं टार्गेट इथे सेट करण्यात आलं. येणारे 36 बॉल आणि 74 धावांची आवश्यकता मैदानाची आतमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये. चला यस स्पीडअप करा, लगेच फिल्डिंग सेट करून घ्यायची. वेळ घेऊ नका प्लीज. सहकार्य करणं देखील तितकंच गरजेचं आहे मित्रांनो. प्रत्येक टीमला विनंती आहे, वेळेचं भान ठेवा. वेळेची मर्यादा तुम्हाला आहे. यानंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. आज दिवस आपण पाहतो दुसरा आहे. या स्पर्धेचं रात्रीचं सत्र आपल्याला पाहायला मिळतो. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. नामांकित स्पर्धा SPL 2025. आमचे बुवा देखील आलेले आहेत. हरिभक्त पारायण म्हणून त्याची ओळख आहे. आमचे आदित्य बुवा, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि अगदी कुणाल आणि आदित्य यांची एवन जोडी आहे. जीवलग मित्र, जीव की प्राण, एक दिल तर दुसरी धडकन. जेव्हा आदित्यचं नाव येतं तेव्हा अखेर जेव्हा कुणाल त्यांच्यासमोर दिसत नाही तेव्हा प्रेक्षक देखील विचार असतात, अरे कुणाल कुठे आहे? आणि कुणाल जेव्हा असतो तेव्हा आदित्य नसेल तर विचारतात, अरे आदित्य कुठे आहे? हे ओळख आहे, ही एवन जोडी आहे. आणि आपण जर पाहिलं तर आमच्या एका बाजूला लाडू बैलाचे मालक प्रीतम मस्कर आहेत. चला या स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. लगेच यस टीम देखील उपस्थित आहे. फिल्डिंग सेट केली जाईल. मी बरोबर जर विचार केला प्रॉपर 32 मिनिटांमध्ये ही इनिंग कंप्लीट झाली. पहिली इनिंग आपण जर पाहिली प्रसाद सर तर 32 ते 33 मिनिटं इथे घेण्यात आली पहिली इनिंग साठी. 2 ते 3 मिनिटं ऍडजस्ट होतात पुढे मागे, नो प्रॉब्लेम, कारण की ड्रिंक्स ब्रेक देखील असतो. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. नक्कीच आता आपण चर्चा करूयात. सर तोपर्यंत मैदानात वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग सेट करा. बॅटर चला आपण मैदानात दाखल व्हा, वेळ घेऊ नका टीम. आणि आमचे मानकिलीचे पुष्करजी गडगे कुठे असेल तर आपण यायचं आहे. आता मानकिली मधील एक नामांकित व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आमचे पुष्करजी गडगे. आता उत्कृष्ट दर्जाचे आपण जर पाहिलं तर ते कबड्डीपट्टू आहेत. आणि आपण जर पाहिलं तर मागच्या महिन्यात त्यांचं थोडंसं ऍक्सिडेंट झालं, त्यामुळे तेव्हापासून त्यांनी कबड्डी सोडली होती. चला सूरज धुळे देखील आपण पाहतो कॅमेरामॅन वर. अगदी आपण पाहिलं तर मागच्या महिन्यामध्ये देखील काल तुम्ही जसं उल्लेख केला की 2 दिवसा अगोदर त्यांना बाईक मिळाली, परंतु आम्ही आपण जर पाहिलं दामत या मैदानावरती फास्टेस्ट 50 त्यांची पाहिली होती. अगदी 13 बॉलमध्ये ते 50 धावा त्यांनी कुठल्या होत्या का बॅटिंग केली होती. अगदी तिथं जर पाहिलं तर हेलिकॉप्टर शॉट देखील त्यांच्या माध्यमातून फेमस आहे. त्यानंतर आमचे रॅम्प शॉट म्हणून ज्यांची ओळख सूरजजी धुळे यांचं देखील विशेष कौतुक आभार आहे. आमचे पुष्करजी देखील आलेले आहेत, या आपण आपलं देखील स्वागत. आणि फ्रॉम मानकिवली, मानकिवली म्हणतात तर श्रीमंत गाव आणि ते श्रीमंत गावमध्ये एक श्रीमंत असं व्यक्तिमत्व आमचे पुष्कर दादा देखील आहेत. दिलाचा दिलदार व्यक्तिमत्व, राजा माणूस.
चला यस मॅच ऑन, स्पीड अप करा प्लीज, वेळ घेऊ नका. यस मॅच ऑन होईल आणि या दुसरं सत्र चालू होतंय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बॅटर संदीप आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आशिष. ही जोडी मैदानाची आतमध्ये आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज निखिलला आपण पाहतोय. निखिल आहेत. 74 चं टार्गेट सेट करण्यात आलंय. पहिलं सत्र आपण पाहतोय इनिंग नंबर 1. दीपेश, येस दीपेश आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 12th मॅन आमच्यापर्यंत जे माहिती पोहोचवते ते तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवते. 12th मॅन बोलले ह्याचं नाव हे तर आम्ही तेच बोलणार आहेत. ठीक आहे, आम्हाला नाव माहिती नाहीयेत. अमोल आणि संदीप ही जोडी बॅटिंग करते आपण पाहतोय. अमोल आणि संदीप स्ट्राईक एंडला. अमोल आहेत. अमोल स्ट्राईक एंडला बॅटर आणि नॉन स्ट्राईकला संदीप ही जोडी. इस बॉल दिया बॉलिंग बॅक वरती. पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, वाईट बॉल आलाय. वाईट बॉल. सुरुवात वाईटने झाली. मॅच कशी होईल ते सांगता येणार नाही. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच. स्पीड अप करा प्लीज, वेळ घेऊ नका. पुढचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. सबड बाता फटका सजवला अगदी हलक्या हातानं, फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं. प्रॉपर टायमिंग सेट केलं होतं आणि त्याचप्रमाणे बॅटचा स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच रफ्तारने बॉल आला होता आणि त्याच रफ्तारने फिल्डरच्या हातामध्ये आपण पाहतोय ही एक धाव कंप्लीट होते. चिकी सिंगल कंप्लीट एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय. दाफल जम पोहोचेल 2 या धावसंख्येवरती. 2 ऑन ए बोर्ड. बोर्ड नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचा इशारा. अलॉंग विथ कार्पेट स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर तैनात. सिंगल डबलचा खेळ चालू आहे, परंतु सिंगल डबलने आपण पाहतोय खरं तर सुरुवात जरूर केली, परंतु जी सुरुवात धमाकेदार असणं फार गरजेचं आहे. कारण की 74 धावांचा आपण पाहतो टार्गेट सेट करण्यात त्याला पॉवर प्लेचा उपयोग करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग टीमला. 2 ओव्हर तुम्हाला पॉवर प्ले पाहायला मिळतील. P1 P2 चा षटक, अर्थातच पॉवर प्ले 1 पॉवर प्ले 2. बॉल दिया, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल. फिल्डर जज करतात आणि यस क्या बात, विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागत असताना विकेट नंबर 1 फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला येस शॉन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती ऑन गोईंग आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर विचार केला तर आपण 4 मिनिटं खर्च केलेत, अजूनही 3 बॉल बाकी आहेत हे विसरू नका. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आहे, अन्यथा तुम्हाला एक फिल्डर लास्ट ओव्हर मध्ये आतमध्ये घ्यावं लागेल. मॅच देखील महत्वाची फुल केलाय. क्या बात आहे, वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल आणि बॉलला केलाय गुल. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. मूळ लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय इथे जरूर आपल्याला 9 धावा पाहायला मिळतात.
पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल, थोडस स्लोवर बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. चित्ताच्या वेगानं आणि हरिणाच्या चपळ आईनी या 2 धावा जरूर कंप्लीट आणि या 2 धावाच्या मदतीने समीकरण चेंजेस तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. 11 धावा 1 और 11 11 बोर्ड. वेळ भरपूर झालाय, चला स्पीडअप करा. 5 मिनिटं कंप्लीट झालेली आहेत तुमच्या पहिल्या ओव्हरची, हे देखील लक्षात असू द्या. पाठची लीडिंग एज आणि या अवेस ओव्हर तक वर्स फटका सुचवण्याचा प्रयत्न होता. लीडिंग एज प्रॉपर टायमिंग नाहीये, फिल्डिंग लाजवाब, एफर्ट्स चांगले पाहायला मिळतात. 2 धावा कंप्लीट आणि 2 धाव्याच्या मदतीने समीकरण चेंज होईल. दाफल जम पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले आणि वेळेचा जर विचार केला तुम्ही 6 मिनिटं खर्च केलेत, हे विसरू नका. 6 मिनिटं तुम्ही खर्च केलेत. अजून येणाऱ्या 19 मिनिटांमध्ये तुम्हाला अजून 4 षटक टाकायचे आहेत, हे देखील लक्षात घ्या. अन्यथा तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर आतमध्ये घ्यावं लागेल आणि मॅच देखील महत्वाची आहे. जर रफ अँड टफ मॅच आली आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जर तुम्हाला आतमध्ये फिल्डर घ्यावा लागला तर ते थोडेस महागडे ठरेल तुमच्या टीमसाठी. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज तयार आहे. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅकवरती. दिनेश बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. बॉल तयार आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. यावेळेस ड्रॉप करण्याचा प्रयत्न पुल केला ऑन साइडला. मिड ऑनला फिल्डर आहे. एकच जमेल जिके सिंगल कंप्लीट. दाफलजम पोहोचेल 14 14 ऑन बोर्ड. बॉल तयार ऑन साइडला फ्लिक केला, फ्लिक द रिस्ट आणि फिल्डर होते सेकंड थर्ड अटेम्प. हो यावेळी आपण पाहतोय चांगला प्रयत्न केला, प्रयास चांगला होता. थोडस यावेळेस सुख घडत असताना मैदानाच्या आतमध्ये ही कॅच असते तर मी मॅच असते, परंतु काही हरकत नाही आहे. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न आपण पाहतो आणि यावेळेस पाठन बॉलचा संपर्क होत नाही कुठल्याही प्रकारचा. पाठला पूर्णपणे बॉल आदळला आणि आवाज डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 ऑन गोइंग आहे. टांबर देखील सेट आहे, देखील विसरू नका. पण पाहतोय खरं आता 11 आय थिंक 9 मिनिटाचा वेळ तुम्ही कंप्लीट केलेला आहे. पुढचा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील. 1 मोर विकेट डाऊन. LBW फलंदाज होतोय बाद, उंगली ऊपर, फलंदाज बाद.
बॉलर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दिनेश आहे. ओव्हर नंबर 2 ऑन गोइंग आहे. लॉस ऑफ 2 विकेट्स. 16 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. तिसरा भन्नाट वेग आहे परंतु अतिरिक्त धाव मिळेल. वाईट बॉल आलाय आणि या अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल. तब्बल 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. चला वेळ घेऊ नका. वेळ फार होतो. भरपूर होतोय. टाइमर ऑन आहे. बॉल तयार. लॉफ करण्याचा प्रयत्न. इथे दांडी 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 गोल केली. लाकूड थोड गोलंदाजी फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. अजून एक विकेट. विकेटचं पतन. शेवटचा बॉल आहे अजूनही उर्वरित. मग टाइमर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तुम्ही आतापर्यंत विचार केला 11 मिनिटं तुम्ही खर्च केलेत हे विसरू नका. 2 षटक कंप्लीट होण्यासाठी 10 मिनिटांचा वेळ होता परंतु 1 मिनिट तुम्ही जास्त 2 मिनिट. आता 19 आपण पाहतोय खरं अर्थानं 8 वाजून 19 मिनिटं झालीत. म्हणजेच काय तर 12 मिनिटं तुम्ही खर्च केल्यात. तुकाराम दादा तुमच्या टीमसाठी माहिती आम्ही पोहोचवतोय. 25 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 5 षटक कंप्लीट करायचे आहेत आणि अजूनही दुसरी ओव्हर संपली नाही तरी देखील 12 मिनिटं तुम्ही खर्च केलेत. शेवटचा बॉल. बॉल तयार. चला स्पीडअप करा प्लीज. वेळ घेऊ नका बॅट्समन. शेवटचा बॉल. फुल टॉस बॉल. पुल केला ऑन साइडला आणि विकेट होती परंतु चुकी घडले मैदानाच्या आतमध्ये. ही विकेट किती महाग ठरेल ते येणारी वेळच सांगून जाईल. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट आणि 18 धावा धावफलकावरती आहेत. 12 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतलेला आहे 2 षटक टाकण्यासाठी. हे देखील लक्ष असू द्या. आणि अजूनही तुम्हाला 3 षटक टाकायचे आहेत. येणारे अजून जो विचार केला तर 13 मिनिटांमध्ये 13 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक टाकायचे आहेत हे विसरू नका. अन्यथा तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. म्हणजे बॅटरसाठी संधी असेल शेवटच्या ओव्हरमध्ये. जणू काही पॉवर प्ले चालू आहे की काय कसं त्याला बॅटरला देखील वाटू शकतं आणि मॅच जिंकू शकतात. एक फिल्डर देखील फार महत्वाचा आहे. पूर्णपणे एक वॅकंट एरिया त्याला मिळून जाईल आणि त्या क्षेत्रामध्ये खेळण्यासाठी फार माग ठरेल. स्पीडअप करणं देखील फार गरजेचं आहे. टायमर ऑन. 8 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत. बरोबर जर विचार केला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवते. 8 वाजून 7 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता आणि आता 8 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत. अर्थातच काय 13 मिनिटं इथे कंप्लीट झालेले आहेत. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवरती दीपेश. लॉफ केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटकाला जेव्हा पाला मिळतो विश्व प्रिजममध्ये बॉल ट्रॅव्हल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल. 19 ऑन बोर्ड. 74चं टार्गेट सेट केलाय आणि आतापर्यंतचा विचार केला तर 19 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय अगदी जगन्नाथ क्रीडा संकुल या क्रीडा नगरीमध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. एकदम आपण जर विचार केला एकदम लाजवाब स्पर्धेचं आयोजन नियोजन SPL 2025 रिव्ह्यू DRS घेतला जरूर पण जरूर चेक करूया. आपण जातो टेक्निकल रूम मध्ये. अंपायर्स कॉल आहे. 4 आहे का 6 आहे हे आपण चेक करू. अबाउट द रोप आहे का अंडर द रोप. यस अल्लाह हा चौकार. 1 बॉल सीमा पार. अनिल हा चौकार. क्या बात आहे. चौकार आणि चौकाराच्या मदतीने आपण पाहतो स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. तब्बल विचार केला तरी ते धावफलक जाऊन पोहोचले. 23-23 ऑन बोर्ड. 23 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल ऑफ केलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट परंतु फिल्डिंगला जवाब. व्हॉट अ कॅच. असं वाटलं होतं बॉल बॉडी लाईनच्या बाहेर जाईल परंतु त्याच बॉडी लाईनच्या आतमध्ये जेल टिपला गेला आणि 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 4 लागत असताना टीम गागरकोट या संघाला फलंदाज
What is it? आकाश शेडगे आय थिंक मैदानाच्या आतमध्ये गेला आणि त्यासाठी संधी आली आहे. सलगचे 3 बॉल 3 षटकार जर त्या बॅट मधून तर रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल अमितजी गाडगे यांच्या वतीनं. परंतु पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय यावेळेस संधी होती, धोक्याची घंटा वाजली होती. अमितजी गाडगे आपण पाहतोय साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आकाश शेडगे यासाठी संधी आहे आणि विकासजी उतेकर साहेब यांच्या वतीने देखील 2000 टोटल 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. एटीएम ऑन झालाय. बॉल तयार. लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साइडला ड्राइव्ह केला. एक चेकी सिंगल मिळेल. समीकरण मध्ये बदलाव तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय घरातून तिसरं कंप्लीट झाले आणि 25 धावा दाफलकावरती आहे. बघा षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय कंप्लीट झाले आणि आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय की टायमिंगचा जर विचार केला तर आपण पाहतोय 18 मिनिटं तुम्ही घेतलेली आहे 3 षटकासाठी. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आहे. 25 धावा दाफलकावरती आहे. स्पीडअप करणं फार गरजेचं. चला 1 मिनिटाचा तुमच्याकडे ड्रिंक्स ब्रेक आहे. वेळ घेऊ नका कारण की वेळ तुम्ही आधीच जास्त घेतलेला आहे. 18 मिनिटं तुम्ही घेतलीत. जिथे 15 मिनिटाचा वेळ खर्च करायचा होता 3 मिनिटं तुम्ही जास्त घेतलीत. तुम्हाला ते प्रभावी पडेल कारण की येणाऱ्या 6व्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घेणं भाग पडेल का, फार महाग ठरेल. आकाशजी शेडगे यांनी सलगचे 3 षटकार जर मारले तर सागरजी उतेकर साहेब आणि मालुसरे साहेब यांच्या वतीने तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. एटीएम ऑन झालेला आहे. अगदी यावेळी संधी असेल. क्या बात आहे. आणि अमित दादा यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. संधी आहे. चला यस स्पीडअप करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. प्लीज विनंती आहे तुम्हाला. राहुल ने बॅटर व्हाईट बॉल आलाय. पंचाची दोन्ही समांतर धावा मिळाले त्या अवंतरच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जमला आणि दाफल का आपण पाहतोय जम पोहोचलाय. सव्वीस 26 ऑन बोर्ड. बाटचे लीडिंग एज आपण पाहतोय अगदी बाला पुलिस एकदा ब्लड जरा बॉल एकदम मिळेल. चिकी सिंगल दाफल एकदम पोहोचेल. 27 27 ऑन बोर्ड. ऑन साइडला ड्राइव्ह केला. संदेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. अजून एक सिंगल पाहायला मिळते. 28 धावा फलकावरती येणारे अजूनही 16 बॉल आणि 46 धावांची आवश्यकता आहे. 46 रन्स टू विन फ्रॉम 16 बॉल हे समीकरण आहे. उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका. फिल्डिंगला जवाब पाहायला मिळते. क्या बात आहे. लाजवाब फिल्डिंग एफर्ट 100% देण्याचं काम आपल्या टीम साठी चालू आहे. एक एक धाव फार महत्वाची आहे आणि सध्याच्या घडीला तेच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. म्हणून ट्रॅक वरती आपण पाहतोय संदेश आहेत. ओव्हर नंबर 4 ऑन गोइंग. बॅटची लीडिंग एज. एक सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय दाफल जम पोहोचेल. 30 धावा दाफलकावरती. अजूनही जर विचार केला तर 44 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. ओव्हर नंबर आपण पाहतोय 4.
शेवटचे 2 बॉल. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला फ्लिक केलाय, बॉलला फेकून दिलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा मॅक्सिमम षटकार. यस, बीमर साठी आपण चेक करूया. यस, अंपायर्स कॉल आहे. यस, DRS, दूध का दूध पानी का पानी. यस, चेक करूया आपण. नक्कीच आमचे सर इथे जरूर उपस्थित आहेत. यस, काय निर्णय? फेअर डिलिव्हरी आहे. क्या बात आहे. फेअर डिलिव्हरी अगदी ओल्ड पडल्यानंतर अगदी प्रॉपरली आपण पाहतोय. बेंड चालू होतं, बॅटर देखील पूर्णपणे बॅट फ्लो पूर्णपणे फेस ओपन केला आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराला षटकाराच्या मदतीने दाखल एकदम पोहोचेल तब्बल 36 ऑन मोड. समीकरणमध्ये बदलाव, मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये ट्विस्ट. शेवटचा बॉल, बॉल तयार. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, गगनचुंबी फेकून दिले बॉलला. पूर्णपणे दमखम दाखवत असताना इरादे स्पष्ट करणारा असून एक धमाकेदार आलेला षटकार. बघा, षटक क्रमांक आपण पाहतोय 4था कंप्लीट झालाय आणि जो विचार केला तर 23 धावा, 23 आपण पाहतोय. करताना 23 मिनिटं आपण पाहतोय तुम्ही खर्च केलेली आहेत, हे देखील विसरू नका. आणि 2 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक हाताळायचं म्हणजे ते शक्य होणार नाही. त्यामुळे 6व्या ओव्हरमध्ये एक फिल्डर तुम्हाला आतमध्ये घ्यावं लागेल. पॅनलाइज तुमच्या संघाला करण्यात आलं. आधीपासून पहिल्या ओव्हर पासून आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 8 वाजून आपण पाहतो 7 मिनिटांनी पहिला बॉल टाकण्यात आला. त्यानंतर आता विचार केला 8 वाजून 31 मिनिटं झाली आहेत. जवळ आपण जर विचार केला तर अर्धा तास आता कंप्लीट होण्यात आला आणि तरी देखील 5वा ओव्हर 5व्या षटक चालू आहे. त्यामुळे स्पीडअप करणं फार गरजेचं मित्रांनो. प्लीज बॉलिंग ट्रॅक वरती आपण दिनेशला पाहतोय. ओव्हर नंबर 5 ऑन गोइंग. ऑन साइडला आपण पाहतो ड्राइव्ह केलेला आहे आणि हवे चेंजेस तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. मुंबईला रेटच नाही, काय फायदा मुंबईला लावून. मुंबईला एकच आहे, रेटच नाही लागणार. जे पैसे लावले तेच रेट दिले. बॉल या यावेळेस छप्पा पडल्यानंतर उसरी घेतलेला बॉल, व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव मिळेल. 44वा धाव फलकावरती. चला स्पीडअप करा. एक तुमचा प्लेअर नेक्स्ट ओव्हर मध्ये जरूर आतमध्ये घेतला जाईल, परंतु तरी देखील तुम्ही वेळ घेतलात तर रनची देखील पेनल्टी तुम्हाला देण्यात येईल. देखील नोंद घ्या. भरपूर वेळ तुम्ही घेतलाय, प्लीज सहकार्य करा. आम्हाला देखील माहिती क्रुशियल मुवमेंट आहे, मॅच देखील क्रुशियल आहे, परंतु वेळ देखील फार क्रुशियल आहे मित्रांनो. वेळ इज व्हेरी इम्पॉर्टंट, टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ही एक धाव जरूर मिळेल. समीकरणमध्ये चेंजेस तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपण पाहतोय. फटका सजवला आहे आणि अलॉंग टू द कार्पेट विषय ब्रिजमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 2 धावा कंप्लीट होतात. एफर्ट्स हो यावेळेस एफर्ट्स लाजवाब पाहायला मिळतात. अगदी टीमसाठी झोकून दिलं स्वतःला. 2 धावा ऍड होतील आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल. 46 मोड. अजून उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 47 झालेत, माफ करा. 47 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. 3 बॉल 47 धावा. ऑन साइडला फ्लिक केला, फ्लिक द रिच, एक सिंगल मेल आणि 48 धावा फलकावरती आहेत. समीकरणमध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतोय. आता जर विचार केला तर
48 धावा फलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर बॉल लाऊड अपील करण्यात जरूर आली आणि टॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. वेळ घेऊ नका, चला स्पीडअप करा. वेळ देखील भरपूर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला ड्राइव्ह केलेला आहे आणि 5 ओव्हर कंप्लीट. यस, एक आतमध्ये घ्यावा लागेल. वेळ तुम्ही घेतलेला आहे आणि वेळ असा तसा नव्हे तर भरपूर वेळ तुम्ही घेतलाय मित्रांनो. कारण की 8 वाजून आपण पाहतोय खरं तर 60 मिनिटांनी पहिला बॉल पडला आणि 8 वाजून आपण पाहतोय आता 35 मिनिटं झाली आहेत. जवळजवळ आपण जर विचार केला तर तब्बल स्कोर आपण पाहतोय. येणारे 6 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता आहे. ट्वेंटी 29 मिनिट्स तुम्ही घेतलेले आहेत 5 षटक टाकण्यासाठी. हे वेळेच मर्यादा आहे मित्रांनो. क्रिकेट हे डिसिप्लिनचा खेळ आहे. प्रत्येक टीमला मी विनंती करेन की ज्या वेळेमध्ये आयोजकांनी घराताना तुम्हाला टाइम सांगितला असतो, जो टाइम देण्यात येतो त्या टाइम मध्ये खेळा. बघा, वेळ घेऊ नका, अन्यथा तुम्हाला रनची देखील पेनल्टी देण्यात येईल. कारण की चेसिंग मॅच आहे, मॅच देखील क्रुशियल आहे, डू ऑर डाय मॅच आहे. स्पीडअप करा. येणारे 6 बॉल 25 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये कहाणीमध्ये ट्विस्ट, कोण जिंकली मॅच, हाय व्होल्टेज सामना, करो या मरोची स्थिती. मैदानाच्या आतमध्ये बॉल तयार. 6 बॉल 25 धावा. लॉफ केला, इस मर्तबा गेंद को भेज दिया है बाउंड्री लाइन के बाहर. 1 बाउंस, सीमा पार आलेला हा A1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार. तुझे कशाबद्दल चर्चा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अंपायर्स प्लीज सर. यस, डब्बा पडून गेला, आम्ही स्वतः पाहिलं, त्यामुळे डायरेक्टली 1 बाउंस सीमा पार दिला. तुम्हाला जर चेक करायचं असेल तुम्ही बॅटिंग टीम रिव्ह्यू घेऊ शकता, असं काही हरकत नाही आहे. यस, चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बॉल तयार. यावेळेस ऑन साइडला फ्री केलं, स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय आणि अजून एक बॅक टू बॅक सेकंड इन ए रो चौकार पाहायला मिळतोय. हेच मित्रांनो क्रिकेट आहे. सातत्याने आपण पहिल्या बॉल पासून तुम्हाला सांगतोय की जे टाइम वेळ आहे ते तुम्ही पूर्णपणे करा. कारण की जर विचार केला तर पहिले 2 ते 3 ओव्हर तुम्ही भरपूर वेळ घेतला, त्यावेळेस कुठलाही बॉल चौकार किंवा षटकार गेला नव्हता. स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचले 57 या धावसंख्येवरती. येणारे 4 बॉल आणि अजूनही 17 धावांची आवश्यकता. 17 रन्स टू विन फ्रॉम 4 बॉल. हे मॅच मध्ये आपण पाहतोय इक्वेशन उर्वरित आहे. एका बाजूला आपण पाहतोय कातेटली हा संघ खेळतो, दुसऱ्या बाजूला गागरकोंड हा संघ. कोण जिंकली मॅच, हाय व्होल्टेज सामना. बंदल लिफाफा मध्ये या मॅचचा रिझल्ट आहे. प्रश्नचिन्ह निर्माण, मेहनत करावी लागेल दोन्ही टीम्सला. 74 चं टार्गेट सेट केलाय. येणारे 4 बॉल 17 धावांची गरज. 17 रन्स टू विन फ्रॉम 4 बॉल. हे समीकरण, हे इक्वेशन तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. लॉफ केलाय, इस मर्तबा बॉल को बेच दिया है ऑन साइड बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार दमखम दाखवत असताना राजा तो राजा, बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हम, हमसे पंगा लिया है तो देख देख किसमें कितना है दम. ठोक दीजिए षटकार. मध्ये रोमांच वाढलाय. आता येणारे 3 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. मॅच इज व्हेरी इम्पॉर्टंट. 3 बॉल 11 धावांची गरज. मोठा मॅच, कोण जिंकली मॅच, हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे.
रंगतदार सामना, काटेकी टक्कर, काटाकीर अशी मॅच. 3 बॉल 11 धाव्यांची गरज. कोण जिंकल मॅच? कोणी जिंकू दे, परंतु विजय फक्त आणि फक्त क्रिकेटचाच होणार आहे. SPL 2025 मधलं थरार. दिवस दुसरा, रात्र आपण पाहतो ही रजनी फॉर्मॅट. ओहो, कमबॅक. तुम्ही देखील बॅटर आहात आणि आम्ही देखील गोलंदाज आहोत. आम्ही देखील कच्च्या गुरुचा चेला नाही हे सांगत असताना येणारे 2 बॉल आणि 11 धाव्यांची आवश्यकता आहे. मेहनत करावी लागेल बॅटिंग टीमला. यावेळेस चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. अमित दादा देखील बसले होते, आता उठले आहेत, कारण की मॅच तशी झाली आहे. अगदी प्रेशराइज मॅच तुम्हाला पाहायला मिळते आहे. 2 बॉल आणि 11 धाव्यांची आवश्यकता आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला, गॅपचा सिलेक्शन, गॅप मोठा आहे परंतु फिल्डर तिथे आहे तैनात. दुसरा धाब्याचा प्रयत्न आणि 2 धावा मिळतील. येणार आता 1 बॉल आणि 9 धाव्यांची आवश्यकता. विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय कोण आहे तर बॉलिंग टीम, अर्थातच टीम काटेटली हा संघ आता विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. चमत्कार घडेल का? 1 बॉल 9 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर होईल. 1 बॉल 9 धावा विजयासाठी टीम गागरकोंड संघाला. बॉल तयार, लॉफ केलाय, बॉल बॅक ड्राइव्ह आणि या सामना इथे मात्र फिनिश झालाय आणि सामना अखेरी शेवटच्या क्षणापर्यंत येऊन टिपला. सामना जिंकलाय टीम, आपण पाहतोय श्री काटेटली हा संघ इथं विन झालाय आणि जिंकलाय टीमचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम गागरकोंड संघ, चांगला खेळ तुमचा देखील राहिलाय आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्यांनी बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर 21 बॉल त्यांनी फेस केले आणि 46 धावा त्याच्या बॅट मधून आला.